नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. मित्रांनो, इकडे मात्र माझ्यासोबत तुला गपगुमानं लग्नासाठी बसावं लागेल असं आर्यनने मंजूला आता धमकीच दिली आहे. मंजू मात्र जीवावर दगड ठेवून बोलते मित्रांनो की अरे सत्याच्या जीवासाठी तुझ्यासोबत लग्न करायला मी तयार आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खरंच मंजू या लग्नासाठी आता फायनली तयार होते. सत्याला मात्र आर्यनने इकडे खोलीमध्ये बेशुद्ध करून डांबून ठेवलेलं असतं आणि आत्तापर्यंत मंजू इकडे तयार होत असते नवरी म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंजू नाही आहे तर मित्रांनो, आता तिकडे मंजूच्या जागी आपल्याला भलतीच कोणीतरी बाई बसलेली पाहायला दिसणार आहे. जेव्हा लग्नाची विधी होतात, जेव्हा तिचा पदर आता डोक्यावरून बाजूला करण्यात येतो, तेव्हा मात्र आर्यनला 440चा झटकाच लागणार आहे. होय मित्रांनो, ती मुलगी आपली मंजू नसून दुसऱ्याच एका पोरीसोबत आर्यनचं लग्न झालेलं असतं. ते पाहून मात्र आर्यन इतका भयंकर संतापतो आणि फायनली मंजू सत्याची त्या ठिकाणी एंट्री आपल्याला दाखवली जाते. होय मित्रांनो, आजचा भाग इतका जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं पाहायला मिळतंय, इकडे आता सगळेच मंजूच्या आर्यनच्या लग्नाची तयारी, त्यांचा बस्ता वगैरे बांधायसाठी दुकानात असतात. मंजूच्या सगळ्या साड्या वगैरे सगळं फायनल झालेलं असतं. फायनली जेव्हा बिल करायला येतात मित्रांनो, बिल आलेलं असतं 5 लाख रुपये. आता काका म्हणतात आर्यन जा रे बिल भर. आता आर्यन म्हणतो किती बिल आहे अहो सांगा तरी मला. ते म्हणतात तुमचं बिल फक्त 5 लाख रुपये. आता आर्यन म्हणतो काय 5 लाखांचं बिल? अहो काय बोलताय तुम्ही, एवढं बिल कसं काय झालं? सत्या मात्र इकडे म्हणतो काय तुला पैसे भरायचे नाही आहेत का? अरे तुझे वडील तर खासदार आहेत ना, मग साधं 5 लाखाचं बिल तुला भरायचं नाही? भलताच कंजूस आहेस तू. चल चल सगळं लग्न वगैरे कॅन्सल करून टाक, सगळा बस्ता वगैरे कॅन्सल करून टाक. अजिबात माझ्या नातसुनेचं लग्न तुझ्यासोबत मी लावून देणार नाही आहे. आणि आता मात्र आर्यन म्हणतो हो आहेत माझ्याकडे पैसे, मी लगेच देतो, पण एवढं मोठं बिल आलं कसं ते तरी मला सांगा ना. तेव्हा ते म्हणतात अरे भर ना गपचूप, नंतर करत बस चौकशा, नाहीतर सगळं कॅन्सल करा, आम्हाला काही गरज नाही आहे तुझी. तेव्हा मात्र आर्यनची अशी काही गोची होते ना, तो म्हणतो हे घ्या माझं कार्ड, इतकी कॅश तर माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी आता क्रेडिट कार्डवर तुमचं बिल भरू शकतो. इकडे काका म्हणजे सत्या आर्यनची चांगलीच फजिती करत असतो. आर्यनला खूप राग येतो. लगेच आता काका बोलतात चला आत्याबाई आपण आता निघूया, बाहेर थांबूया, या सगळ्या आता बॅगा तो आर्यन घेऊन येईल ना. इकडे मात्र आर्यन म्हणतो काय मी उचलू या सगळ्या पिशव्या? काका म्हणतात मग अरे जवान आहेस ना, तुलाच उचलायच्यात बॅग, आमचे तर वय झालेले आहेत ना. मग आता तो ठीक आहे म्हणतो. अरे आर्यन मात्र पिशव्या बॅगा सगळंच उचलतो. मित्रांनो, आर्यनची मात्र सत्या चांगली फजिती करत असतो. आर्यनला खूप राग येतो. तो म्हणतो आता या म्हाताऱ्याचं ना मी काहीतरी करतोच बंदोबस्त, म्हाताऱ्याला मी अजिबात सोडणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय मम्मी साहेब मात्र खूप संतापलेल्या असतात, कारण सगळेच लग्नाच्या शॉपिंगला गेलेत आणि मम्मी साहेबला कोणीच नेलेलं नसतं. मम्मी साहेब त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. तेवढ्याच चित्रकार तिकडे येतात. काय झालं माया? आता मात्र इकडे विचारतात सपना काय झालं ग? आता मात्र सपना म्हणते अहो तुम्हाला माहिती आहे का पप्पा, अहो ते काका एवढे बदमाश आहेत ना, लग्नाचा बस्ता बांधायला त्यांनी आम्हाला नेलं पण नाही, आम्हाला चलासुद्धा बोलले नाही. त्यांचे ते 4घे जण गेले, आम्हाला अजिबात या म्हणून म्हटलं नाही आहे. मम्मी साहेबांना तरी न्यायचं ना. आता माझं काही नाही आहे अहो, पण मम्मी साहेबांच्या पसंतीच्या साड्या वगैरे झाल्या असत्या ना, बाकीच्यांना बस्त्याचं काय कळतं? मम्मी साहेबांना न नेऊन त्यांनी खूप मोठी चूकच केली आहे. आता मात्र चित्रकार म्हणतात अगं जाऊ दे, काय झालं इतकं रुसायचं, त्यांना बस्ता बांधायचा आहे ना, बांधू दे, त्यात काय एवढं, आपण आपलं उद्या शॉपिंगला जाऊया. आता त्यांचं लग्न आहे ना, मग काय झालं सांग. आता मात्र मम्मी साहेब खूप चिडतात. ते म्हणतात हे बघ, आता मात्र मम्मी साहेब बोलतात मी सोडणार नाही आहे यांना, मला खूप राग आलेला आहे. या काकाला तर मी ना घराच्या बाहेरच आता काढणार आहे. काकांना ती असं बोलते, काकावर एवढी चिडत असते आणि काकांना आता कळतं आहे की तुम्ही काय बोलणार आहात. काकांना कसं आता घराच्या बाहेर काढणार आहे ना, तुम्ही सगळे बघतच राहा. प्रेक्षकांनो, इकडे मम्मी साहेबचा संताप मात्र अनावर झालाय. चित्रकार बोलतात चला तुम्ही आता फटाफट स्वयंपाकाच्या तयारीला दोघी लागा बघू. जर ते घरी आले ना आणि जेवण तयार नसलं तर काका मात्र खूप बोलतील, खूप चिडतील, म्हणून तुम्ही आता पटपट जेवायची तयारी करून घ्या.
त्यानंतर मात्र मित्रांनो मम्मी साहेब आणि सपना मात्र किचनमध्ये जातात. मम्मी साहेब म्हणतात, सपने अगं खूप माझे पाय दुखत आहेत गं, तू बनव बरं आजचा स्वयंपाक. सपना म्हणते, मम्मी मला काहीच येत नाही आहे, तुम्हीच बनवा बाई, मला तर काही येत नाही. आता या दोघींचं तू बनव हे चालतं. आणि तेवढ्यात धमाकेदार एंट्री होते काकाची. बस्ता घेऊन काका घरी आलेले असतात प्रेक्षकांनो आणि मोठ्याने ओरडतात, अरे चला पाणी आणा मला प्यायला. इकडे पाणी म्हटल्यावर सपना मात्र घाबरूनच त्यांना पाणी द्यायला लागते. मम्मी साहेब मात्र आता सगळ्या साड्या वगैरे बघण्यासाठी इतकी एक्सायटेड असते ना, ती सगळ्या साड्या वगैरे आणलेल्या आहेत का बघते. आत्याबाई लगेच साड्या दाखवायला सुरुवात करते आणि त्यांना बोलत असते, बघा बघा किती छान साडी आहे, ही माझी आहे, ही तुमची आहे बरं का. तुम्हाला माहीत नाही याच्यातली एक पण साडी अशी स्वस्तातली नाही आहे, सगळ्या 50,000च्या साड्या आहेत, खूप भारी भारीच्या साड्या आम्ही घेतल्यात तिकडे. आणि या साड्या तुम्हाला माहीत नाही कशा आहेत, त्या खरंच खूप आता एकदम भरजरी साड्या आहेत. असं आता खूप कौतुक आत्याबाई मात्र करत असते त्या मम्मी साहेब पुढे. आता मात्र मम्मी साहेब म्हणतात, अहो बघू तरी द्या आम्हाला. आत्याबाई म्हणतात, अजिबात नाही, या सगळ्या माझ्या साड्या आहेत. सपना म्हणते, अहो हो माझ्या साड्या आहेत, माझ्या साड्या आहेत, अहो आमच्यासाठी काही असेल ना. काका म्हणतात, हो चला बाजूला वा, ही साडी तुझी नाही आहे. आता नाचसूनबाईसाठी आमच्या नाचसूनबाईसाठी आम्ही साड्या आणल्यात, आधी तिला पसंत करू द्या, उरलेल्या तुम्ही घ्या. आता सपनाला इतका राग येतो ना. मम्मी साहेब आणि ती सपना मात्र आता खूपच रागात काकांकडे बघत असतात. आत्याबाईचा वचवचपणा काही संपत नाही आहे आणि फायनली सगळे जेवायला बसतात. सपना सगळ्यांना जेवायला वाढत असते आणि सगळं जेवण झाल्यावर आता मात्र इकडे काय जेवण झालं आहे, सगळ्यांच्या तोंडाची चव राहते. पण आता हे लगेच काका असे काही ओरडतात ना, नाचसूनबाईच्या हाताने ना तुम्ही आता खाल्ल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही, काय स्वयंपाक केल्यावर तुम्ही, चव नाही ढव नाही, आता मात्र अर्ध्या पोटावर आम्हाला झोपावं लागतं. इकडे काका असं बोलतात आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र सपनाला आणि मायाला खूपच राग येतो. आता मायाने सपनाने जो काही स्वयंपाक बनवला आहे म्हणून सत्य त्यांना जाणून बुजून असं चिडवत असतो. इकडे माया मात्र बोलते, मग कसं बनवायचं असतं हो. आता मात्र ते बोलतात, या शिकवतो तुम्हाला स्वयंपाक कसा बनवायचा, महामाया कुठली. आता मात्र चला किचनमध्ये. तर तो बोलतो, ठीक आहे आता बनवला आहे ना तर खाऊन घेतो आजच्या दिवस. आता मात्र आर्यनला तो तिथून जायला सांगतो. जयदेवला तो बोलत असतो, जाऊ द्या आर्यनवर तू आता नजर ठेव, हा काय करतोय, कुणाला भेटतोय, याचे बाबा कोण आहेत, सगळं आपल्याला शोधून काढायचे, याच्यावर बारीक नजर ठेव, तुझे 2-3 मित्रसुद्धा घेऊन तू सोबत राहा. इकडे मात्र काकांनी बरोबर सगळ्यांना वॉर्निंग दिलेली असते की आर्यनला अजिबात मोकळं सोडायचं नाही आहे. आत्याबाई आता आतमध्ये साड्या नेकलेस जे काही आणले ना ते सगळं बघत असतात. आर्यन बोलतो, एवढा खर्च करायची काय गरज होती ग तुला, फुकटी कुठली, तुला मी सांगितलं होतं ना आमचं लग्न आहे, गपचूप राहा, डिसेंट साड्या घ्या, स्वस्तातल्या साड्या घ्या, इतका मोठा खर्च करून टाकला माझा. आणि आता मात्र तो एक थेरडा मुद्दामून हे सगळं जाणून बुजून करतोय म्हणून आता आर्यन काकांवरती म्हणजे सत्यावरती ॲक्च्युली चिडलेला असतो. आता मात्र मला नजरच ठेवावी लागेल त्याच्यावर, म्हणून खरंच आता आर्यन थेरडा नसून तो सत्य आहे हे मात्र आर्यनच्या समोर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये. मंजू आता लग्नाला तयार आहे. इकडे मात्र मंजूताई खूप सुंदर दिसत आहे असं ती सवी म्हणते. आजोबा सकाळपासून दिसले नाहीत, कुठे गेले आजोबा. आता मात्र प्रेक्षकांनो काकांना आजोबांना म्हणजेच आपल्या सत्याला आर्यनने चक्क किडनॅप करून ठेवलेलं असतं. तो बोलतो, तुला आता माझ्यासोबत लग्न करायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता तुझ्या सत्याचा जीव मी घेणारे. प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूपच खतरनाक तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.